नमस्कार, मी श्वेता सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. हृदयरोग निदान आणि उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज सामच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नाशिकच्या सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डियक सर्जन आणि डायरेक्टर डॉक्टर राहुल कैचेजी. सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. आपण चर्चा करणार आहोतच, पण याआधी मी डॉक्टरांची ओळख तुम्हाला करून देऊ इच्छिते. डॉक्टर राहुल कैचे हे गेली 2 दशक परिश्रमपूर्वक काम करतायत. उच्च गुणवत्तेने यश प्रक्रिया पार पाडण्यासाठी त्यांच्या कौशल्य आणि प्रतिष्ठा याच्या आधारावर ते खरं तर उत्तर महाराष्ट्रातील एक सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल म्हणून त्यांनी सर्वोत्तम हृदय शल्यचिकित्सांपैकी एक ते मानले जातात. हृदयविकारानं ग्रस्त असणाऱ्या 9500 पेक्षा अधिक रुग्णांवर त्यांनी उपचार केलेले आहेत. त्यांचा हा सक्सेस रेट हा 99.5% अधिक आहे. डॉक्टर राहुल कैचे यांनी जगातील काही सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल्स म्हणजेच किंग्स कॉलेज लंडन, याशिवाय ऑक्सफर्डमधील जॉन रॅडक्लिफ हॉस्पिटल आणि मेलबर्नमधील ऑस्टिन हॉस्पिटल यामध्ये काम सुद्धा केलेलं आहे. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी खरं डॉक्टरांना मला हेच विचारायचं की हृदयांच्या झडपांच्या आजारांचे प्रकार आणि लक्षणं नेमकी कोणती? आपल्या हृदयामध्ये 4 वॉल असतात, झडपा असतात. 2 डाव्या बाजूला, 2 उजव्या बाजूला. नॉर्मली डाव्या बाजूंच्या वॉलचे इन्फेक्शन जास्त कॉमन असतं, त्याच्या प्रमाण जास्त आहे भारतामध्ये. अरबिक खंडात आणि आशिया खंडात वॉलचे आजार जास्त प्रमाणात आढळतात. अजून पण नॉर्थ अमेरिका किंवा युरोपमध्ये आता रुमॅटिक हार्ट डिसीज हे नाहीसं झालेलं आहे. याचं कारण एकच आहे की लहानपणी आपला जंतुसंसर्ग होतो मुलांना, आणि ते जंतुसंसर्ग जर पुन्हा नाहीसा झाला नाही अँटीबायोटिक देऊन, तर हा जंतुसंसर्ग नंतर हळूहळू वॉलवर एफेक्ट करतो आणि संसर्ग होतो लहानपणी, पण आजार उद्भवतो 25 नंतर. म्हणून लहानपणी तुम्ही जर मुलांना इन्फेक्शन झालं असेल तर तुम्ही योग्य रीतीने इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक घ्यायचं. पूर्ण कोर्स करायचा अँटीबायोटिकचा. पुष्कळसे लोक बघितले आम्ही की 2च दिवस अँटीबायोटिक घेतात किंवा 3च दिवस अँटीबायोटिक घेतात. पेशंटला तेव्हा बरं वाटतं, पण ते जंतुसंसर्ग पूर्ण जात नाही, नाहीसा होत नाही, मूळपासून जात नाही ते, आणि मग ते जंतू शरीरात राहून वॉलवर एफेक्ट करतात. म्हणून रुमॅटिक हार्ट डिसीज जो कॉमनली आपल्या भारतामध्ये आढळतो, अजून पण 40 ते 50% रुग्ण हृदयाचे हे वॉलचे एफेक्टेड आजार असतात. आणि याचं कारण एकच आहे की लहानपणी जंतुसंसर्ग होऊन देऊ नये, म्हणजे कचरा बाहेर न फेकणं, गटारी उड्या न ठेवणं. याच्यात आपला सोशल म्हणजे माणसांचा आपला पण योगदान झालं पाहिजे आणि गव्हर्नमेंटचं पण योगदान झालं पाहिजे. दोघांचं योगदान असतं. कारण मी चांगल्या सोसायटीमध्ये पण बघतो कचरा बाहेर उकाड्यावर टाकतात, ते रस्त्यावर टाकतात, मग तिथून ते इन्फेक्शन होऊन लहान मुलांना इन्फेक्शन होतं. तर त्यामुळे क्लिनलीनेस सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा आजार जर पूर्णपणे नाहीसा करायचा असेल तर. दुसरी गोष्ट, हा आजार उद्भवतो 2 वॉलमध्ये, नॉर्मली मायट्रल वॉल किंवा एओर्टिक वॉल, डाव्या बाजूचे वॉल. आता वॉल म्हणजे प्रकार काय, एक तर वॉल चोकअप होऊ शकतो किंवा वॉल लिकेज होऊ शकतो. दोन्ही जर झालं, चोकअप जरी झालं किंवा लिकेज जरी झालं, तर शेवटी पेशंटला ऑपरेशन करावं लागतंच. म्हणजे वॉल रिप्लेसमेंट किंवा वॉल रिपेअर हे करावंच लागतं. चोकअप का होतं, कारण इन्फेक्शन झाल्यानंतर जी झडप असते नॉर्मली आपली, ती पेपरपेक्षा पातळ असते. ती कडक होऊन त्याच्यावर कॅल्शियम जमा होतं आणि तो वॉल चोकअप होतो. वॉल चोकअप झाल्यानंतर पेशंटला दम लागणं, चालताना दम लागणं, धडधड होणं, जिनसरतळीने श्वास लागणं किंवा थकवा येणं, ही सगळी लक्षणं वॉलमध्ये चोकअप असण्याची लक्षणं आहे. लिकेजमध्ये पण सेम लक्षणं असतात, पण धडधड जास्त प्रमाणात होते. दुसरा जो वॉल आहे एओर्टिक वॉल, म्हणजे आउटलेट वॉल ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये कॉमन लक्षणं असतात. चालताना चक्कर येणं, डोळ्यासमोर अंधार येणं, काही पेशंट चक्करून पडतात आणि हॉस्पिटलात पोहोचतात. असं दाखवलं जातं की म्हणजे पेशंटला डायग्नोसिस दुसरं काही डायग्नोसिस होतं, डोक्याचा आजार डायग्नोसिस होतं. नंतर कळतं की यांचे वॉल चोकअप आहे. म्हणून काही लोकांना ज्यांना चक्कर येत असेल किंवा डोळ्यासमोर अंधार येत असेल, त्यांनी लाईटली घ्यायला नाही पाहिजे. योग्य डॉक्टरला दाखवून ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे. दोन्ही वॉलमध्ये, मायट्रल वॉल आणि एओर्टिक वॉल, लिकेज असेल किंवा चोकअप असेल, माइल्ड टू मॉडरेट चोकअप असेल किंवा लिकेज असेल, त्याला आपण गोळ्या औषधांनी ट्रीटमेंट देतो. गोळ्या औषधांनी आजार नाहीसा होत नाही, फक्त आपण त्रास कमी करतो. जेव्हा चोकअप किंवा लिकेज वाढलं जास्त प्रमाणात, म्हणजे सिव्हिअर झालं, तर ऑपरेशन करावंच लागतं. ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून मी पुष्कळ पेशंट बघितले, पेशंटला बरं वाटतं, आपण डॉक्टरकडे येणं सोडून देतात. मग सडनली 5-6 वर्षांनी जेव्हा आजार खूप जास्त वाढला आहे, पलीकडे गेल्या, तेव्हा ते ऑपरेशनसाठी येतात आणि त्यावेळेस ऑपरेशनची वेळ निघून गेलेली असते किंवा ऑपरेशनचा 100% फायदा होत नाही.
म्हणून योग्य वेळी डायग्नोसिस होणं आणि योग्य वेळी ट्रीटमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. आणि तुम्ही आतापर्यंत या इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये 9,000हून अधिक रुग्णांना तुम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्याचा सक्सेस रेट काय म्हणला जातो 99.5% इतका आहे. खरं या अनुषंगानेच पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की महाधमनी संबंधित मग आजार नेमकी कोणते आहेत, मग त्याचे प्रकार असतात का? हृदयाची महारोहिणी जी असते तिची साईज अराउंड मॅक्झिमम 3.5 सेंटीमीटर असते किंवा 4.25 सेंटीमीटर. ती महारोहिणी जेव्हा सुजते, तिला सूज येते, तिला आम्ही आमच्या भाषेत ॲन्युरिझम म्हणतो. तो आजार खूप सिरियस असतो, कारण ती सूज आलेली महारोहिणी इथं फाटू शकते किंवा रप्चर होऊ शकते. फाटल्यानंतर 50% पेशंट हॉस्पिटलला पोहोचत नाही. जे 50% पोहोचले त्याच्यातले 25% पेशंटचं ऑपरेशन योग्य वेळी होत नाही. म्हणून अशा लोकांना जर आजार डायग्नोज झाला असेल तर त्यांनी लगेच ऑपरेशन करणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओ स्लाईड दाखवतो. आता ही जी महारोहिणी आहे, इथे सूज आलेली इथला, आणि ही सूज आल्यानंतर इथे फाटली. ते रक्तवाहिनीमध्ये फाटलीमुळे इथे पूर्ण रक्तस्राव झालेला आहे आणि हा पेशंट 50% पेशंट हॉस्पिटलला पोचत नाही. जर पोचले तर आपल्याला पूर्ण तो पाईपच बदलावा लागतो. ही पूर्ण पाईप बदलावा लागतो आणि काही वेळेस आपल्याला डोक्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिनी असतात, मेंदूकडे जाणार, त्या पण बदलाव्या लागतात. आणि त्याच्यापेक्षा काही वेळा पूर्ण महारोहिणीच बदलावी लागते खालपर्यंत, पोटापर्यंत. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स आहे आणि हे ऑपरेशन खूप किचकट असतात. याला वेळ पण जास्त लागतो, 10 ते 12 तास लागतात आणि याचे सक्सेस रेट पण खूप कमी असतात. म्हणजे 10 ते 15% पेशंट दगावतात ऑपरेशनच्या वेळेस किंवा ऑपरेशन नंतर. त्यामुळे असे ऑपरेशन तुम्ही योग्य डॉक्टरकडे केले. आता आमच्याकडे असे ऑपरेशनचा सक्सेस रेट ऑलमोस्ट 94-95% आहे. तर त्यामुळे ज्यांना कोणाला असा आजार असेल, डॉक्टरनी डायग्नोज केला असेल, तर वेळ न घालवता लगेच ऑपरेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अगदी बरोबर, आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मला सांगायचे की हृदयरोगाशी संबंधित कुठल्याही प्रकारची मनात शंका असेल तर आजच नाशिकच्याच सह्याद्री हॉस्पिटलला भेट द्या. डॉक्टर राहुल तिथे असतात, त्यांच्याकडनं तुम्ही ट्रीटमेंट सुद्धा घेऊ शकता. खाली त्यासंबंधी आम्ही कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेले आहेत. खरं हृदयविकार म्हणजे काय हे मुळात मला जाणून घ्यायचं आहे आणि त्याची लक्षणं काय असतात, मग त्याच्या तपासण्या सुद्धा काय असतील हे सांगू शकाल का? आपल्या हृदयाला 2 रक्तवाहिन्या असतात, एक डावी रक्तवाहिनी आणि एक उजवी रक्तवाहिनी. ही रक्तवाहिनी अशी असते, तुम्ही जर चित्रामध्ये बघितलं तर ती एक रक्तवाहिनी असते, 2 डाव्या बाजूला, एक उजव्या बाजूला, 3 रक्तवाहिनी असतात. ह्या रक्तवाहिन्यामध्ये वयाप्रमाणे चरबीचा थर येत राहतो. काळं जे हे चित्र आहे तो चरबीचा थर आला आहे. याचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असतं, म्हणजे 60-70 वयापर्यंत 15-20% ब्लॉक असणे नॉर्मल आहे. पण ज्या लोकांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, तंबाखू, बिडी, सिगरेट याचं व्यसन असेल, स्ट्रेस असेल किंवा अनुवंशिक आजार असेल, ह्या 5 गोष्टींपैकी कोणती एक गोष्ट जरी पॉझिटिव्ह असेल तर ही ब्लॉकेजची प्रक्रिया जास्त प्रमाणात होऊन हे ब्लॉकेज जास्त प्रमाणात होतात. जास्त म्हणजे किती? 70% जास्त ब्लॉकेज झाले त्याला आपण क्रिटिकल ब्लॉक म्हणतो आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. त्रास म्हणजे काय? छातीत दुखणं डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला. खूप लोक म्हणतात उजव्या बाजूला दुखलं म्हणजे हृदय डाव्या बाजूला असतं म्हणून उजव्या बाजूला दुखू शकत नाही, असं नाही आहे. चालताना जर डाव्या बाजूला दुखत असेल किंवा उजव्या बाजूला दुखत असेल, डावा खांदा किंवा उजवा खांदा, हातामध्ये दुखणं चालताना किंवा हातात जडपणा येणं, पाठीत दुखणं, हे सगळे हृदय अटॅक याचे लक्षणं आहे. ज्या लोकांना जॉ पेन होत असेल, म्हणजे जबड्यामध्ये दुखत असेल किंवा मणक्यात दुखत असेल चालताना किंवा काम करताना, तर हे 100% हार्ट अटॅक याचे लक्षण आहे आणि अशा पेशंटनी तर 100% डॉक्टरकडे लगेच जायला पाहिजे. 30% पेशंट ॲसिडिटी म्हणून प्रेझेंट होतात आणि ॲसिडिटी तुमची गोळ्यांनी जात नसेल तर तुम्ही लगेच हृदयाची तपासणी करून घ्यायला पाहिजे. म्हणजे 30% पेशंट ॲसिडिटीने प्रेझेंट होतात हार्ट अटॅकचे पेशंट. पुष्कळ वेळेला 12 वाजता हॉस्पिटल जातात, तेव्हा त्यांना ॲसिडिटी म्हणून ट्रीटमेंट दिली जाते आणि मग 4 वाजता ते अटॅक होऊन येतात. हे खूप कॉमनली दिसतं. म्हणून कोणतेही सिम्पटम्स होत असतील तर त्यांनी डॉक्टरला भेटलं पाहिजे. आता तपासण्या काय केल्या पाहिजे? सगळ्यात बेसिक तपासणी असते ECG. ECG आपण झोपून काढतो. ECGमध्ये आपल्याला काय कळतं? आपल्या हृदयाचे स्पंदन रेग्युलर आहे का नाही, ठोके किती प्रमाणात चालू आहे, आपल्याला अटॅक येतो आहे किंवा येऊन गेला हे कळतं. अटॅक येणार आहे का नाही हे नाही कळत. म्हणून जर ECG नॉर्मल असेल तर याचा अर्थ हा नाही की तुम्हाला अटॅक येणार नाही आहे. मग कोणती टेस्ट सगळ्यात चांगली आहे? स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिल टेस्ट इज द बेस्ट टेस्ट फॉर द हार्ट. स्ट्रेस टेस्टमध्ये आपण काय करतो? पेशंटला पट्ट्यावर पळवतो आपण आणि कंटिन्युअस ECG काढतो. ती टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर आम्ही पेशंटला अँजिओग्राफी करायला सांगतो. सगळ्या टेस्ट पॉझिटिव्ह आला म्हणजे अँजिओग्राफी करायला सांगत नाही.
त्याच्यावर डॉक्टर ठरवतात की टेस्ट पॉझिटिव्ह असेल, पेशंटला त्रास होत असेल, पेशंटची फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असेल, पेशंटला डायबिटीज असेल, तर अशा पेशंटला मी पुढची टेस्ट म्हणजे अँजिओग्राफी सांगतो. अँजिओग्राफीमध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्या ते धमनी असतात, त्याच्यात आपण एक डाय इंजेक्ट करतो आणि धमनीमध्ये किती प्रमाणात ब्लॉकेज आहे हे आपण अँजिओग्राफीमध्ये कळतं. अँजिओग्राफी ही डे केअर टेस्ट असते, म्हणजे 2-3 तासात पेशंट घरी जाऊ शकतो टेस्ट झाल्यानंतर. पण ही टेस्टमध्ये आपल्याला काय कळतं, किती प्रमाणात ब्लॉकेज आहे आणि किती पर्सेंटेज ब्लॉकेज आहे. आता किती पर्सेंटेज ब्लॉकेज असणं हे खूप महत्त्वाचं आहे. मोर दॅन 70% ब्लॉकेज असतील तरच आपण अँजिओप्लास्टी किंवा बायपास सजेस्ट करतो. याच्यापेक्षा कमी प्रमाणात ब्लॉकेज असेल तर आपण गोळ्या औषधांनी ट्रीटमेंट देऊ शकतो. पण याचा अर्थ हा नाही की गोळ्या औषध दिला म्हणजे ब्लॉक डिझॉल्व झाले. ब्लॉक डिझॉल्व करायला अजूनपर्यंत औषध आलं नाही आहे. ब्लॉकेजची प्रोसेस स्लो करायला औषध आहे, पण डिझॉल्व करायला औषध नाही. म्हणून जर गोळ्या चालू केल्या असतील तर गोळ्या बंद करायच्या नाही. गोळ्यांनी फक्त तुमचे ब्लॉकेजची प्रक्रिया स्लो होते, त्रास कमी होतो, हे फक्त ट्रीटमेंट असते. ब्लॉकेज डिझॉल्व करायला अजूनपर्यंत तरी जगामध्ये औषध आलं नाही. ज्या दिवशी हे औषध येईल त्या दिवशी हे औषध सगळ्यांना दिलं जाईल आणि प्रत्येकाचे ब्लॉक डिझॉल्व होतील. त्यामुळे अजूनपर्यंत औषध आलं नाही. म्हणून प्रत्येकाने ज्यांना ही तपासणी पॉझिटिव्ह आली अँजिओग्राफी, तर डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे टेस्ट केली पाहिजे. चौथी टेस्ट जी आहे मी एकोकार्डिओग्राफी. एकोकार्डिओग्राफीमध्ये आपल्याला काय कळतं, आपल्या हृदयाची कार्यक्षमता किती हे कळतं, म्हणजे नॉर्मल फंक्शन किती आहे. नॉर्मल फंक्शन 50 to 65% असतं. अटॅक येऊन गेला असेल तर आपल्या हृदयाची कार्यक्षमता कमी होते आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या पेशंटला अँजिओग्राफी करायची आहे का नाही. दुसरं निदान आपल्याला एकोकार्डिओग्राफी करता येतं वॉलचे आजार. वॉल चोकअप आहे का नाही, वॉल लिकेज आहे का नाही, हे आपल्या एकोकार्डिओग्राफीमध्ये कळतं. आणि जर चोकअप असेल तर किती प्रमाणात चोकअप आहे, ऑपरेशनची गरज आहे का नाही, हे आपल्याला कळतं. ज्यांना चोकअप किंवा लिकेज माइल्ड टू मॉडरेट असेल त्यांना आम्ही गोळ्या औषधाने ट्रीटमेंट देतो. आता गोळ्या औषध दिला म्हणजे तो वॉल चोकअप जात नाही, आपण फक्त त्रास कमी करतो. चोकअप तसाच राहतो आणि तो वाढत जातो. मे बी आता चोकअप डायग्नोज झाला असेल तर 7-8 वर्षांनी पेशंटला तो चोकअप जास्त होऊन ऑपरेशन लागू शकतं. नाही, खरंच खूप छान पद्धतीने मार्गदर्शन तुम्ही करताय. तर हृदयरोगाविषयी आणि त्यावरील उपचारांविषयी असंच आपण जाणून घेणार आहोत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर स्वागत. हृदयरोग निदान आणि त्यावरील उपचार याविषयी आज आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत नाशिकच्या सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कार्डियक सर्जन डायरेक्टर असणारे डॉक्टर राहुल कैचे. चला आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करणार आहोत. हृदयरोगाविषयी आपण जाणून घेतोय. आता खरं हृदयविकार आणि झडपांच्या आजाराचं हे निदान नेमकं कसं केलं जातं आणि मग त्यावर उपचार कसे आहेत हे जाणून घ्यायचंय. झडपांच्या आजाराचं निदान तुम्हाला सांगितलं मगाशी मी, एकोकार्डिओग्राफीमध्ये कळतं. एकोकार्डिओग्राफीमध्ये केल्यानंतर आपला लिकेज आहे का चोकअप हे मगाशी सांगितलं मी. पण ट्रीटमेंट काय यांची, ट्रीटमेंट म्हणजे वॉल रिप्लेसमेंट किंवा वॉल रिपेअर, याच्याशिवाय पर्याय नाही. तर ज्या लोकांचं लिकेज असेल त्यांना आपल्याला रिपेअर करता येतं, माइल्ड मॉडरेट लिकेज असेल तर. पण जास्त प्रमाणात लिकेज असेल तर वॉल रिपेअरेबल नसेल तर रिप्लेस केल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्यात 2 प्रकारचे वॉल होतात. एक धातूपासून बनलेला वॉल, मेटॅलिक वॉल ज्याला मी म्हणतो, आणि एक टिश्यू वॉल, जनावरांपासून बनलेला वॉल. दोघांचे फायदे नुकसान असतात ते डॉक्टर तुम्हाला ऑपरेशनच्या वेळेस सांगतात आणि तुम्हाला पेशंटचं चॉईस असतं की कोणता वॉल घेतला पाहिजे. दुसरं रिपेअर केल्यानंतर वॉल जर रिपेअर झाला तर आपल्याला रक्तपातळीची गोळी घ्यावं लागत नाही कंटिन्युअस. आणि रिपेअर हे कधी पण चांगलं असतं. पण जर वॉल रिपेअरेबल नसेल तरच सर्जन रिप्लेस करतो. नाही, अगदी खरं आहे. कुठलाही व्यक्ती असेल, खरं हृदयरोगाशी संबंधित कोणतीही गोष्ट आली की थोडासा हा घाबरतो, भीती प्रत्येकाला वाटते. आणि मग बायपास शस्त्रक्रिया करणं असं जेव्हा सांगितलं जातं त्यावेळी कुठलाही रुग्ण सुरुवातीला घाबरतोच. तर मुळात ही बायपास शस्त्रक्रिया म्हणजे काय हे खरं जाणून घ्यायचं आहे. आणि या शस्त्रक्रियेसंबंधी व आधुनिक तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि त्यावर उपचार कसे काय तुम्ही करता. आता हृदयाला मगाशी सांगितलं 2 रक्तवाहिन्या असतात, 2 डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला. ह्या रक्तवाहिन्यामध्ये जर मल्टिपल ब्लॉकेज असतील, 1 किंवा 2 ठिकाणी ब्लॉकेज असतील किंवा तिन्ही रक्तवाहिन्यामध्ये मल्टिपल ब्लॉकेज असतील आणि पेशंट डायबेटिक असेल, अशा पेशंटला आम्ही बायपास सजेस्ट करतो. बायपास म्हणजे काय, ब्लॉकला काही न करता ब्लॉकच्या पुढे नवीन रक्तवाहिनी जोडणं, म्हणजे पर्यायी रस्ता टाकणं. म्हणून ब्लॉकला बायपास करतो, म्हणून याला बायपास ऑपरेशन म्हणतात. तुम्ही ज्या व्हिडिओ साईट बघितली तर इथे बघा तुम्ही, ही जी रक्तवाहिनी आहे ही ब्लॉक आहे आणि ह्या ब्लॉकला ही रक्तवाहिनीने बायपास केलं आहे इथे, म्हणजे ब्लॉकला बायपास केलं, म्हणून याला बायपास ऑपरेशन म्हणतात. आता बायपाससाठी जे रक्तवाहिन्या वापरतो आपण, त्याच्यात 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात. एक छातीमधील रक्तवाहिनी ज्याला मॅमरी आर्टरीज म्हणतो आपण, आणि एक पायातली रक्तवाहिनी म्हणजे त्याला वेन्स म्हणतो, निळा म्हणतो. 90% सर्जन्स आपल्या भारतामध्ये पायातल्या रक्तवाहिन्या वापरतात. जसं ब्लॉकेज व्हायचं प्रमाण 10 वर्षामध्ये 50% असतं.
म्हणून कोणती रक्तवाहिनी चांगली, छातीमधल्या रक्तवाहिन्या वापरून बायपास करणे हे सगळ्यात चांगलं असतं, कारण दे आर द लास्ट आर्टरीज इन युअर बॉडी टू गेट ब्लॉक. अँड सेकंडली त्या रक्तवाहिनीची जी साईज असते ती 2.5 ते 3 मिलीमीटर, ती साईज आपण जेव्हा हृदयावर शिफ्ट करतो त्याची साईज 6 मिलीमीटरपर्यंत होते, म्हणजे त्याची साईज वाढते. उदाहरण जसं झालं तर त्या ज्या नसा ज्या असतात त्या स्त्रियांच्या स्तनाला रक्तपुरवठा करतात आणि तेव्हा ॲट रेस्ट त्या रक्तवाहिनीमध्ये रक्तपुरवठ्याचा रेट असतो 150 ते 180 ml पर मिनिटाला 150 ते 180 ml. पण जेव्हा ती स्त्री स्तनपान करते तेव्हा त्या रक्तवाहिनीमध्ये ब्लड फ्लो होतो 600 ते 800 ml पर मिनिट, इतका तो रक्तपुरवठा वाढतो. तीच स्पेक्युलॅरिटी आम्ही बायपासच्या पेशंटला जिथे ब्लॉकेजच्या पुढे जोडून वापरतो आणि जेव्हा तो पेशंट व्यायाम करतो तेव्हा तो रक्तपुरवठा वाढतो, साईज वाढते. म्हणून छातीमधील रक्तवाहिन्या वापरून बायपास केलं कधी पण चांगलं आहे आणि त्याचा फायदा 100% होतो. ते त्याच्याने ऑपरेशन केलं तर परत अँजिओप्लास्टी किंवा बायपास करायची गरज लागत नाही, सहसा गरज लागत नाही. पायातल्या नसांचं प्रमाण 10 वर्षामध्ये 50% ब्लॉक होऊ शकतात, परत अँजिओप्लास्टी किंवा बायपास लागू शकतं. म्हणून प्रत्येकाने पेशंटनी डिमांड केली पाहिजे डॉक्टरकडे की मला टोटल आर्टरियल बायपास करून करायचे, मला शुद्ध रक्तवाहिन्या वापरायच्या. याला खर्च लागतो कारण सर्जनला 5 तास त्याच्या ऑपरेशनसाठी लागतात आणि हे एक स्किल जे असतं ते 15-20 वर्षाला डेव्हलप केलं जातं. म्हणून हे एक खर्चिक काम असतं, म्हणून सगळ्या पेशंटला हे दिलं करता येत नाही आपल्याला. नाही खरंय, पण कुठल्याही पेशंटसाठी करा हा निर्णय जास्त योग्य असू महत्त्वाचा शकतो. हृदय विकार होऊच नये अशी इच्छा प्रत्येकाला असते, तर मुळात याच्या मागची कारणं काय, होण्यामागची कारणं काय आणि होऊ नये असंच जर रुग्णाला वाटतंय तर त्यासाठी ती नेमकी काळजी काय घ्यायला हवी हे सांगू शकाल का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रायमरी प्रिव्हेन्शन. होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे. लोकांना तंबाखू खायची सवय असते, तंबाखू खायला यांच्याकडे पैसे असतात पण औषधं घ्यायला पैसे नसतात, किंवा मग औषधे घ्यायच्या वेळेस विचारतात की मला डॉक्टर साहेब हे 500 मिलीग्राम आहे, 1000 मिलीग्राम आहे, यांनी साईड इफेक्ट होणार आहे का नाही. तुम्ही जेव्हा वडापाव खातात, मिसळ खातात, तुम्ही ते बघत नाही की तिथे किती प्रमाणात तेल उकळलं गेले. ते सकाळपासून ते तेल तळलेलं असतं आणि त्याच तेलात तुम्ही समोसा खातात, तुम्ही तंबाखू खातात, बिडी सिगरेट पितात. तर हे सगळं बंद करूनच फायदा आहे, कमी करून काहीच फायदा नाही. तुम्हाला तंबाखू, बिडी, सिगरेट हे बंद करूनच फायदा आहे. तुम्ही किती खाता ते महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही किती वर्षांपासून खाताय ते महत्त्वाचं आहे. म्हणून पण बिडी, सिगरेट, तंबाखू हे बंद करून फायदा आहे. ज्या लोकांना डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, हा आजार असा आहे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर हे तुमच्या सोबतीला जर झाले तुमच्या आयुष्याला सोबतीला असतात, तो जात नाही, तो आजार कधीच जात नाही. म्हणून ज्या लोकांना डायबिटीस असेल त्यांनी योग्य औषध घेतलेच पाहिजे. गोळ्या घेऊनच तो डायबिटीस कमी होईल किंवा इन्सुलिनच डायबिटीस कमी होईल. ब्लड प्रेशर पण गोळ्या घेऊनच कमी होईल. कारण मी बघितलं आहे पुष्कळ पेशंट डायबिटीसच्या गोळ्या चालू करतात, शुगर कंट्रोल होते, मग गोळ्या बंद करून टाकतात किंवा मग अल्टरनेटिव्ह थेरपी चालू करतात. आता अल्टरनेटिव्ह थेरपी जर खरंच वर्क केलं असेल अल्टरनेटिव्ह थेरपीने किंवा ज्या पुष्कळच्या गोळ्या पावडर देतात किंवा जडीबुटी देतात, अशा औषधांनी जर डायबिटीज गेला असता किंवा ब्लड प्रेशर गेला असतं तर अमेरिका हा पहिला देश असता, ह्या देशाने ह्या औषधं पेटंट केली असती आणि सगळ्यांना ते वापरली असती. जर एका माणसाला ट्रीटमेंट होते आणि बाकीच्यांना होत नाही त्याचा फायदा म्हणजे ती ट्रीटमेंट योग्य नाही. म्हणून जे प्रूव्हन आहे, सायंटिफिकली प्रूव्हन, गोळ्या ॲलोपॅथी औषधं घेणं ह्या घेऊन रेग्युलरली घेतल्या गेल्या पाहिजे आणि ते बंद नाही केल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, योगासनं, प्राणायाम, मेडिटेशन ह्या ट्रीटमेंट ह्या गोष्टी केल्याने तुम्हाला ब्लड प्रेशर कंट्रोल करायला किंवा डायबिटीस कंट्रोल करायला हमखास 100% फायदा होतो. तुम्ही जर 50 मिलीग्रामची गोळी घेत असाल आणि तुम्ही प्राणायाम, योगासनं करत असाल, तुमची गोळी 100% 50 ते 25 मिलीग्राम होऊ शकते किंवा 5 मिलीग्रामची गोळी, 2 गोळ्यांची गोळी 1 गोळी होऊ शकते. डायबिटीसचं पण तेच आहे, तुमची गोळ्यांचं 3 गोळ्या असतील तर 3 गोळ्यांचं 1 गोळी करता येते आपल्याला. पण बंद करून काय फायदा होत नाही, बंद करू नका. म्हणजे ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री आहे, आपल्या आईवडिलांना हार्टचा आजार असेल, आजोबांना हार्टचा असेल, तर 100% पुढच्या पिढीला 10 वर्ष अगोदर होणार. म्हणून अशा लोकांनी TC नंतर आपली हेल्थ चेकअप करून घ्यायलाच पाहिजे. हेल्थ चेकअप केल्याने आता लोक नावं ठेवतात की माझे पैसे वाया गेले हेल्थ चेकअप केल्यामुळे. हे चुकीचं आहे. तुम्ही उलट सेलिब्रेट केलं पाहिजे की तुमचे हेल्थ चेकअप नॉर्मल आहे आणि यू शुड सेलिब्रेट इट अँड एव्हरी इयर यू शुड डू द हेल्थ चेकअप. फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग असेल तर TC नंतर आणि फॅमिली हिस्ट्री नसेल तर 35-40 नंतर तुम्ही हेल्थ चेकअप रेग्युलरली केलं पाहिजे. हेल्थ चेकअप जास्त काही करायची गरज नाही. स्ट्रेस टेस्ट आणि लिपिड प्रोफाईल एवढं जरी तुम्ही केलं तरी पुष्कळ झालं. नाही
खूप छान पद्धतीने तुम्ही आता सांगितलं. खरं तुम्ही जसं म्हणालात की अनेकदा कॉम्प्लिकेटेड केसेस असतात, कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन असतात, कारण अनेक कदाचित व्याधी झालेल्या असू शकतात कुठल्याही रुग्णाला. मग अशा कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये मग हृदयविकार पण झालेला असेल त्याला, तर त्याला नेमकी ट्रीटमेंट कशी दिली जाते, काय काळजी तुम्ही घेता? आता जर पेशंटला अटॅक आला असेल तर सगळ्यात पहिली ट्रीटमेंट आपण करतो रक्तपातळीचं इंजेक्शन देणं किंवा गोळ्या देणं, आणि आजकाल आम्ही प्रायमरी अँजिओप्लास्टी म्हणतो, म्हणजे लगेच पेशंटला अँजिओग्राफी घेऊन अँजिओप्लास्टी करणं किंवा इमर्जन्सी बायपास करणं हे करता येतं आजकाल. नाही आणि म्हणजे महाराष्ट्रातनं काय महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा अनेक जण खरं नाशिकला तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतात, तुमच्याकडनं ट्रीटमेंट घेतात. तर एक साधारण तुम्ही जाता जाता शेवटची अगदी 2 मिनिटं उरली आहेत म्हणून मला तुम्हाला विचारायचं आहे, आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? वास्तव स्वीकारा आणि आनंदी जीवन जगा. लोकांशी कंपेअर करणं बंद करा. आपण ज्या परिस्थितीत आहे त्याच्यात आनंद माना आणि आनंदी जीवन जगायचा प्रयत्न करा. तुम्हाला लोकांशी कंपेअर करण्याची काही गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, जेवणामध्ये पथ्य पाळा. प्लेंटी ऑफ ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, फळांचा वापर, भाज्यांचा वापर जास्त करा. आणि दुधाचे प्रमाण, दूध नॉर्मल घ्यायला पाहिजे, पण दुधाचे पदार्थ पेढे, बर्फी, मावा हे बंद करूनच फायदा आहे, हे बंद केलं पाहिजे. म्हणजे से नो टू व्हाईट अँड येस टू ग्रीन इज अ फायनल ॲडवाईस आय विल गिव्ह टू द पेशंट. नाही आणि नक्कीच खूप छान पद्धतीने रोखठोक तुम्ही आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधताय. कुठलाही हृदयरोग झालेल्या रुग्णाला असं वाटतं की आपण लवकरात लवकर बरं व्हावं, आणि म्हणूनच खरं तुमच्याकडे अनेक रुग्ण येत असतात आणि तुम्ही यशस्वीरित्या त्यांच्यावर उपचार सुद्धा करत असता. खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.